नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला राजकीय वर्तुळातली बातमी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण भेटणार आहेत. मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीत महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाला दुय्यम वागणूक मिळत असल्याची तक्रार यावेळी काँग्रेस नेते मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे. राज्य सरकारमधील निर्णय प्रक्रिया असेल किंवा अधिकारांचं वाटप असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाच वर्चस्व सरकारमध्ये जाणवतोय. त्यामुळे दुखावलेले काँग्रेस नेते हे आज मुख्यमंत्र्यांकडे त्यांचं गारहाण मांडणार आहेत. तर काही वेळातच आता ते मुख्यमंत्र्यांची त्यांचं निवासस्थान मातोश्रीवरती जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. आणि काय चर्चा होते आणि त्या चर्चेतून महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून कोणते निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सर्व काही आलबेल आहे असं सध्या तरी दिसत नाहीये. त्यामुळे कुठेतरी नाराज असलेली काँग्रेस आपलं काय म्हणणं मांडणार आहे मुख्यमंत्र्यांसमोर हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. उदय, मातोश्रीवरून काय तपशील? अजूनही काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे मातोश्रीवरती पोहोचले नाहीत. मात्र पुढच्या काही मिनिटांमध्ये ते पोहोचणार असल्याचं समजतं आहे. सध्या मातोश्रीवरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर ते चर्चा करत आहेत. त्यांची ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संपल्यानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये काँग्रेस त्यांच्या अनेक तक्रारी ज्या आहेत, अनेक गाऱ्हाणे जे आहेत ते मांडणार आहेत. त्यानंतर काँग्रेसची नाराजी मुख्यमंत्री कशा प्रकारे दूर करतात हे पाहावं लागणार आहे. कारण राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये त्यांनी आग्रही मागणी धरलेली आहे की तिन्ही पक्षांचे समसमान सदस्य हवेत. कारण मागच्या विधान परिषदेच्या ज्या 9 जागा रिक्त झाल्या होत्या त्यावेळेला काँग्रेसने एक पाऊल मागे घेतलं होतं. त्यामुळे ती निवडणूक बिनविरोध झाली होती. आता काँग्रेसला एक अतिरिक्त सदस्य वाढवून मिळावा अशी काँग्रेसने मागणी केलेली आहे. ती मागणी पूर्ण होते का हे आता पाहावं लागेल. अगदी उद्या आणि मातोश्रीवरती घडणाऱ्या घडामोडींची अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद या माहितीसाठी. त्यामुळे काही मिनिटांमध्ये पुढच्या काँग्रेस नेते जे आहेत ते मातोश्रीवरती दाखल होणार आहेत आणि मग मातोश्रीवरती नेमकं काय होतं याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतो जसं सरकार महाविकास आघाडीचं स्थापन झालेलं आहे तेव्हापासूनच अनेक गोष्टींनी हे सरकार चर्चेत आहे. बऱ्याच वेळा त्यांना स्पष्टीकरणं देखील द्यावी लागलेली आहेत की सर्व काही महाविकास आघाडीत हे व्यवस्थित सुरू आहे. मात्र असंच व्यवस्थित सुरू आहे बोलत असताना मागे मात्र ह्या अशा सगळ्या गोष्टी घडत आहेत. त्यामुळे हे नाराजी नाट्य जे आहे ते सुरू असताना आता मातोश्रीवरती कोणता संवाद होतो आणि त्यातून पुढे नेमकं हे महाविकास आघाडीचं सरकार कशा पद्धतीनं चालू राहतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. बघूयात पुढची बातमी. भारत चीन सीमेवर झालेल्या संघर्षावरून आता काँग्रेस आणि भाजपात राजकीय कलगीतुरा रंगलाय. भारतीय जवानांना सीमेवर निशस्त्र का पाठवण्यात आलं असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलाय. तर पूर्वीच्या सरकारनं चीनशी केलेले करार पाहावेत असा पलटवार भाजप प्रवक्ते संबित पात्रांनी केलाय. आता काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी देखील पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडलंय. भाई और बहनों, चीन ने हिंदुस्तान के शस्त्रहीन सैनिकों की हत्या करके एक बहुत बड़ा अपराध किया है। मैं पूछना चाहता हूं, इन वीरों को बिना हथियार खतरे की ओर किसने भेजा और क्यों भेजा? कौन जिम्मेदार है? धन्यवाद। जब आप कहते हैं डरा हुआ प्रधानमंत्री, छुपा हुआ प्रधानमंत्री, तो ये आक्रमण आप किसी एक व्यक्ति पर राजनीतिक दृष्टिकोण से नहीं कर रहे हैं. ये आक्रमण आप हिंदुस्तान के ऊपर कर रहे हैं. और हिंदुस्तान किससे डर रहा है? राहुल गांधी जी, आप क्या कहते हैं? हिंदुस्तान डरा हुआ है? आप क्या कहते हैं? हिंदुस्तान छुपा हुआ है? आप ये दिखाना चाहते हैं कि भारतवर्ष ने अपने सैनिकों को बिना किसी हथियार के मरने के लिए छोड़ दिया? ये किस प्रकार का बयान है राहुल गांधी जी? राहुल गांधी जी, आप अगर पढ़े लिखे नहीं हैं, आपके पास जानकारी नहीं है, तो जानकारी लीजिए. घर में बैठ के लॉकडाउन का इस्तेमाल करते हुए कुछ किताबें पढ़नी चाहिए थी. आपके समर्थित सरकारों के समय क्या क्या वार्ता हुए थे, किस किस प्रकार की संधियां हुई थी, क्या एग्रीमेंट्स हुए थे. 1993 का एग्रीमेंट चीन के साथ क्या था, 1996 का एग्रीमेंट चीन के साथ क्या था,
2013 का एग्रीमेंट चीन के साथ क्या था? आपके पास अगर ये बेसिक नॉलेज नहीं है, आई एम सॉरी टू से राहुल गांधी जी, यू आर द मोस्ट इररेस्पॉन्सिबल पॉलिटिशियन दैट इंडिया हैज येट सीन। आपको ये सब पढ़ लेना चाहिए था। जो स्वयंभू मजबूत नेतृत्व का ढोल पीटने वाले दिल्ली के हुक्मरान जब अपने होठ सील लेते हैं, जब देश के प्रधानमंत्री और रक्षा मंत्री के मुख से एक भी सांत्वना या आगे की नीति का कोई रास्ता या शब्द नहीं निकलता, तो देश के नेतृत्व पर सवाल उठता है। इसीलिए हमने मांग की है, प्रधानमंत्री जी बाहर आइए, सामने आइए, देश को विश्वास में लीजिए। पूरा देश एकजुट होकर हमारी सेना, हमारे सैनिकों, सैनिक परिवारों और सरकार के साथ खड़ा है। चुप्पी से काम नहीं चलेगा। तर भारत आणि चीन सीमेवर झालेल्या वादाचे देशभरात पडसाद उमटत आहेत। लडाखच्या हिंदुस्थानी हद्दीत घुसून चीनने जो हल्ला केला तो एक इशारा आहे। तणाव कुणालाच नकोय, सध्याच्या काळात तो कुणाला परवडणाराही नाहीये, पण 20 जवानांचं बलिदान वाया जाऊ द्यायचं का? प्रतिकार झालाच नाही तर मोदी यांच्या प्रतिमेस त्यामुळे धक्का बसेल अशी टीका शिवसेनेने केली आहे। शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधण्यात आलाय। सीमेवर रक्ताचे सडे पडतायत। हिंदुस्थान चीन सीमेवर हा संघर्ष आणि चढाया 50 वर्षांनंतर सुरू झालाय आणि 20 जवानांच्या हौतात्म्यानंतरही देशाचे पंतप्रधान काय झाले ते सांगण्यासाठी जनतेसमोर येऊ नयेत आणि त्यांना काय झालं हे सांगण्यासाठी बुधवार उजडावा लागतो अशी टीका देखील सेनेनं सामनामधून केली आहे। आजच्या सामनाच्या अग्रलेखातून अशा पद्धतीनं मोदींवरती टीकास्त्र डागण्यात आलेलं आहे। सोमवारी घडलेल्या घटनेवरती मोदींनी काल जनतेसमोर येऊन या विषयावरती भाष्य केलेलं आहे आणि त्यामुळे ही टीका जी आहे ती शिवसेनेकडून मोदींवरती करण्यात आली आहे। तर सध्या भारत आणि चीन सीमेदरम्यान जो तणाव सुरू आहे यावरती प्रकाशझोत टाकणारा एक खास रिपोर्ट बघूया। बऱ्याच वर्षांपूर्वी भारत आणि चीन संघर्षाला सुरुवात झाली। व्यापार आणि इतर कारणांमुळे चीन आणि भारत यांच्यातला हा संघर्ष सुरू झाला। दिवसेंदिवस हा संघर्ष अधिक तीव्र होत गेला। गलवान व्हॅली 15,000 फूट उंचीवरचं ठिकाण आहे, अतिशय थंड, जिथे जगण्यासाठी सुद्धा मोठी मेहनत करावी लागते आणि हीच ती जागा आहे जिथे नुकताच भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारीचा प्रसंग निर्माण झाला। यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले। मेच्या पहिल्या आठवड्यात लडाखच्या भागामध्ये सुरू झालेल्या तणावाचा हा परमोच्च केंद्रबिंदू म्हणता येईल। सगळं जग कोरोनाशी सामना करत असतानाच एप्रिलच्या सुरुवातीला या भागात लडाखच्या अतिशय थंड असं वातावरण असतं। याच दरम्यान भारतीय जवानांचा युद्ध सराव आणि अधिकची तयारी सुद्धा इथे सुरू होती, कारण भारतानं इथले रस्ते आणि अन्य गोष्टी झपाट्यानं सुरू केल्या होत्या आणि ज्याबद्दलच चीन सातत्यानं छुप्या आणि उघड पद्धतीने नाराजी व्यक्त करत होतं। दोनही सैन्यांनी सीमेजवळच्या भागामध्ये केवळ युद्ध सरावच नाही तर आपापली ताकदही पणाला लावली होती। जेव्हा बाकी ठिकाणी बर्फ वितळायला सुरुवात होते तेव्हाच या जगातल्या अतिशय सुंदर अशा भागात बर्फ पडायला सुरुवात होते आणि याचाच फायदा घेत चीननं या भागात घुसखोरी करायला सुरुवात केली होती। यामुळे सातत्यानं निर्माण होत होते संघर्षाचे प्रसंग। बर्फ पडत असतानाच त्याचा फायदा घेत चीनने गालवान घाटी, हॉट स्प्रिंग आणि पेंगॉंग त्सो या भागामध्ये घुसखोरी केली होती आणि मेच्या पहिल्या आठवड्यात चीनी सैन्य या भागात पुढे पुढे येत असल्याचं भारतीय जवानांच्या लक्षात आलं होतं।
यावेळेला सुमारे 250 भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये थेट हाणामारीचा सुद्धा प्रसंग घडला होता, तो याच मुख्य रस्त्याच्या थोड्याशा जवळ. या प्रसंगामध्ये सुमारे 70 भारतीय जवान जखमी झाले होते. जखमी झालेला एक लष्करी अधिकारी अद्यापही उपचार घेतो आहे. यानंतर 9 मे रोजी पुन्हा एकदा भारतीय आणि चीनच्या सैनिकांमध्ये हाणामारी झाली होती. यामध्ये 4 भारतीय आणि 7 चीनी सैनिक जखमी झाले होते. आणि तर बातमी आहे चेंबूर स्टेशन जवळून. चेंबूर स्टेशन जवळच्या PY थोरात मार्गावर गोळीबाराची घटना घडली आहे. पहाटे 4 वाजता वैयक्तिक वादातून गोळीबार झालाय. यावेळी आरोपीनं 2 गोळ्या झाडल्या, ज्यामध्ये एक जण जखमी झाला आहे आणि सध्या त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकाही पोलिसाला कोरोनाचा संसर्ग झालेला नाहीये. खरं तर ही दिलासादायक बातमी म्हणावी लागणार आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकाही पोलिसाला कोरोनाची लागण झालेली नाहीये. त्यामुळे निश्चितच ही दिलासा देणारी बाब म्हणावी लागणार आहे. मात्र तिथेच गेल्या 24 तासात एका पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर आत्तापर्यंतची आकडेवारी आपण पाहिली तर आत्तापर्यंत 122 पोलीस अधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. तर राज्यामध्ये आत्तापर्यंत 899 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. एकूण राज्याचा आकडा आपण पाहिला तर 1021 पोलीस कोरोना बाधित आहेत. तर एकूण 45 पोलिसांचा आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालाय. मात्र गेल्या 24 तासातली दिलासा देणारी बातमी म्हणजे गेल्या 24 तासात एकाही पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झालेला नाहीये. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. अजित. स्वाती, गेल्या 24 तासामध्ये राज्यामध्ये एकाही पोलिसाला कोरोनाची लागण झालेली नाहीये. ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. एक सुखद बातमी आहे. महाराष्ट्र पोलिसांनी जी आकडेवारी दिलेली आहे त्यानुसार हा संपूर्ण मुद्दा समोर आलेला आहे. आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये किंवा महिन्याभरामध्ये रोज किमान 100 पेक्षा जास्त पोलीस जे आहेत ते त्या ठिकाणी कोरोना बाधित आढळायचे किंवा त्या ठिकाणी कर्मचारी आणि अधिकारी यांची वर्गवारी जर केली तर आकडेवारी खूप मोठी असायची. पण गेल्या काही दिवसामध्ये पोलिसांनी त्यांची जी जबाबदारी आहे किंवा ज्या पद्धतीनं पोलीस आता सगळं सांभाळून किंवा ज्या फील्डवर असताना अगदी सर्व नियमांचं पालन करून त्या ठिकाणी स्वतःची काळजी घेऊन पोलीस बंदोबस्त करतायत किंवा या सगळ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला सुरक्षित ठेवतायत. या सगळ्या पार्श्वभूमीवरचा हा रिझल्ट आहे. पोलिसांना जी लागण होण्याचं प्रमाण जे आहे ते खूप कमी झालेलं आहे. फक्त एक गोष्ट आहे ती म्हणजे गेल्या काही दिवसाची आकडेवारी पाहिली तर रोज एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू होतोय. ही एक दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे पोलिसांना आता उपचार मिळण्यामध्ये देखील सरकार असेल त्यांनी अत्याधुनिक ज्या सेवा आहेत त्या पुरवलेल्या आहेत. त्यामुळे आपण प्रार्थना करूयात की पोलिसांची लागण जशी कमी होते त्याच पद्धतीनं पोलिसांच्या कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण जे आहे ते देखील पूर्णपणे शून्यावरती यावे अशी आपण एक प्रार्थना करूयात. अगदी अजित. त्यामुळे समाजाचं संरक्षण करण्यासाठी रस्त्यांवरती उभे राहणारे आमचे पोलीस बांधव अशाच पद्धतीने सुरक्षित राहावेत. आपल्या सगळ्यांनाच अशीच कोरोनावरती मात करायची आहे. त्यामुळे गेल्या 24 तासातच नाही यापुढच्या प्रत्येक क्षणाला देखील आमचा कोणताही पोलीस कर्मचारी हा कोरोनाचा त्याला संसर्ग होऊ नये अशीच खरं तर प्रार्थना आहे. अशीच काळजी सगळ्यांनी घेत राहा आणि त्यामुळे आपण सगळेजण देखील स्वतःची अशीच काळजी घेऊन या कोरोनाला हरवूया. धन्यवाद अजित या माहितीसाठी. बघत पुढची बातमी. पुण्यामध्ये वडारवाडी, पांडवनगर, जनवाडी, गोखलेनगर हा नवा हॉटस्पॉट समोर येताना दिसतोय. कारण गेल्या आठवड्यात इथे तब्बल 360च्या वर कोरोना रुग्ण आढळून आलेत. म्हणूनच स्थानिक वॉर्ड ऑफिसर आणि पोलिसांनी मिळून आता 3 दिवसांची जनता संचारबंदी लागू केली आहे. हॉटस्पॉट बनलेला आहे त्यामुळे 3 दिवसांची संचारबंदी जी आहे ती लागू करण्यात आली आणि याच संदर्भातला त्या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. आता आपण पुण्यातील वडारवाडी भागात आहोत. अशासाठी आहोत की हा पुण्यातला आणखीन एक नवा हॉटस्पॉट बनलेला आहे, तोही लॉकडाऊन नंतर. कारण लॉकडाऊनच्या काळात इथं एकही पेशंट नव्हतं. पण जसं लॉकडाऊन उठलं तसं या ज्या
झोपडपट्टी आहे, वडारवाडी असेल, पांडवनगर असेल, गोखलेनगर, जनवाडी असेल, ह्या सगळ्या भागात गेल्या आठवड्याभरात तब्बल 350 पेशंट आढळून आलेत। याचं कारण असं आहे ही सगळा स्लम एरिया आहे बऱ्यापैकी। पलीकडे FC रोड आहे, इकडे सेनापती बापट रोड आहे, इकडे मॉडेल कॉलनी, म्हणजे चौबाजूने एक सिव्हिल सोसायटी आहे, गृहिणी सोसायटी आहेत, पण मध्ये ही सगळी झोपडपट्टी असल्यामुळं आणि इथली लोक इकडे तिकडे कामाला जातात, त्यामुळं लॉकडाऊन उठताच इथली पेशंटची संख्या अचानक वाढली। म्हणून इथल्या प्रशासनाने, म्हणजे पोलीस प्रशासन असेल, पालिका वॉर्ड ऑफिसर असतील, यांनी 3 दिवसाचं इथं कडकडीत बंद ठेवलेलं आहे। फक्त मेडिकलची दुकानं इथं सुरू राहणार आहेत, त्यामुळं होता येईल तेवढी इथलं 7 कंट्रोल आणण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत। आपल्यासोबत या भागातले सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सोनवणे आहेत। मला सांगा, तुम्ही काय काय आता प्रिकॉशन घेताय? सुरुवातीच्या काळात पूर्ण लॉकडाऊनमध्ये इथे एकही पेशंट नव्हता, पण आता जसं लॉकडाऊन उठवल्यानंतर इथले सगळे लोक हातावर पोट भरणारे आहेत। प्रत्येकाला रोजंदारीवर काम करणारे आहेत, कुणी पेंटर, कुणी सुतार वगैरे असे कामं करतात। त्याच्यामुळे त्यांनी बाहेर पडल्यानंतरच इथे त्याचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। त्याच्यामुळे आता पूर्ण एरिया सील केलेला आहे। आता 3 दिवसापासून पूर्ण प्रिकॉशन घेत आहेत लोक। घरं छोटे आहेत, त्याच्यामुळं घरात पण किती वेळ बसणार। कॉमन टॉयलेट आहेत, आता त्या कॉमन टॉयलेटमुळं सगळे एकत्र तिथे जातात, गर्दी करतायत, तो त्या गोष्टीमुळे हा वाढत चाललाय। पण आम्ही 2-3 दिवस झाले खूप प्रिकॉशन घेतो। इथले माणसं बाहेर जात नाहीत, बाहेरचा माणूस आत येत नाही, अशी परिस्थिती आहे। ओके, हे होते मिलिंद सोनवणे। या भागातले यांनी सगळ्यांनी मिळून इथं स्वयंघोषित हे लॉकडाऊन केलेलं आहे आणि पोलीस आणि पालिका प्रशासन याला सहकार्य करते। त्यामुळे आशा करूयात हा जो नवीन हॉटस्पॉट बनलेला आहे, वडारवाडी असेल, पांडवनगर असेल, गोखलेनगर असेल, जनवाडी असेल, हा होता येईल तेवढा लवकरात लवकर कंट्रोल येईल आणि हा सगळा एरिया ह्या लॉकडाऊनच्या याच्यातनं बाहेर पडेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। बघत पुढची बातमी। मुंबई महापालिकेनं कोरोना चाचण्यांबाबत लागू केलेल्या नव्या निर्णयाचा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जोरदार विरोध केलाय। खासगी टेस्ट लॅबचे अहवाल थेट रुग्णांना न देता मनपाला देण्याचा आदेश म्हणजे दादागिरी आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय। मुंबई महापालिकेने 13 जून रोजी जे सर्क्युलर काढलं आहे की प्रायव्हेट लॅबोरेटरीनी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट त्या पेशंटला किंवा नातेवाईकांना द्यायचं नाही, ही दादागिरी आहे। त्यांना कोणतंही तर्क नाही। निगेटिव्ह रिपोर्ट डिरेक्टली द्यायचे आणि जो पॉझिटिव्ह आहे त्यांना लगेच मेडिकल ट्रीटमेंटची गरज आहे, त्यांच्यावर हा क्रूरपणा थांबवला पाहिजे। लॉकडाऊनच्या काळात अनेकांना व्यायामाला मुकावं लागलं। हीच परिस्थिती कोरोनाग्रस्त रुग्णांची देखील आहे। काही रुग्ण असे आहेत की त्यांना दररोज व्यायाम करण्याची सवय आहे, मात्र ते क्वारंटाईन सेंटरमध्ये असल्यानं त्यांना बाहेर फिरता येत नाहीये आणि त्यावरच कोरोनाग्रस्त रुग्णांनी एक उपाय काढलाय। हे रुग्ण दररोज सायंकाळी 5 वाजता अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील क्वारंटाईन सेंटरमध्ये गाणं लावतात आणि गाणं लावून बिनधास्तपणे नाचताना दिसतात। यामध्ये काही वयोवृद्ध आणि तरुण मंडळी सहभाग घेतात आणि याचाच एक व्हिडिओ सध्या अकोल्यात व्हायरल झालाय। त्यामुळे तुम्ही देखील क्वारंटाईन सेंटरमध्ये असाल आणि काही अडचणींमुळे तुमचा व्यायाम होत नसेल, बाहेर जाणं शक्य नसेल, तर अशा पद्धतीनं तुम्ही देखील म्युझिक लावून डान्स करू शकता, जेणेकरून तुमचा व्यायाम होईल। आणि आता आणखीन एक ऊर्जा देणारी सकारात्मक बातमी आहे डोंबिवलीमधून। डोंबिवलीमध्ये एका 92 वर्षीय आजीनं कोरोनावर मात केली आहे। डोंबिवलीतील नियॉन हॉस्पिटलमध्ये 92 वर्षीय आजींना कोरोना झाल्यानं त्यांना दाखल करण्यात आलं होतं, पण आता या आजींनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठा दिलासा देणारी ही बातमी आहे। ज्येष्ठ नागरिकांनी देखील घाबरण्याचं कारण नाही। तुम्ही आतून सकारात्मक असाल आणि काळजी घेतली, योग्य आहार घेतला, तर निश्चितच तुम्ही देखील कोरोनावर मात करू शकता। आणि या बातमीसह या बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर दुपारी 2च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। हार्पिक न्यूज 18चं मिशन पाणी हे कोविड-19च्या साथीतही पाणी संवर्धनाची मोहीम जोमानं सुरू ठेवतंय। बघूयात या मोहिमेसंदर्भातीलच हा खास रिपोर्ट।
We are more reactive to हमें समस्याओं को सुलझाने की कोशिश करनी चाहिए। पानी इसका सबसे बड़ा उदाहरण है, जिसके समाधान के लिए हमने कुछ नहीं किया। गैस और बिजली के लिए हमारे पास विकल्प हैं, लेकिन पानी का कोई विकल्प नहीं। बारिश के लिए हम भगवान पर निर्भर हैं। 1 महीने की बारिश और हमें पूरा साल उसी से गुजारा करना पड़ता है। पानी नहीं तो कपड़ा धुलेंगे नहीं, खाना पकेगा नहीं और इमारत बनेगी नहीं। इसलिए पानी बचाना बहुत जरूरी है। पानी की मांग तो बढ़ती जाएगी और सप्लाई करने की कोशिश करते रहें, लेकिन इससे समस्या का हल नहीं निकलेगा। जरूरत है कि हम इस मुद्दे पर काम करें और लोगों के नजरिए में बदलाव लाएं। इसी से ही लोग पानी का इस्तेमाल ठीक से करेंगे। अगर आप पानी बचाना चाहते हैं तो आप इसे ढंग से इस्तेमाल करें, पानी को बर्बाद ना करें और सही मात्रा में ही इस्तेमाल करें। हम जल संरक्षण के लिए काम कर रहे हैं। आपके लॉरी टैंकर से लेकर आपके घर के टैंक तक कितना पानी आप इस्तेमाल कर रहे हैं, इसकी जानकारी हम आपको दे सकते हैं। फ्रॉम एंड टू एंड। अगर मैं आपसे पूछूं कि आप नहाते समय कितना पानी इस्तेमाल करते हैं, आपकी काम वाली बाई ने कितना लीटर पानी इस्तेमाल किया, या फिर घर में सब मिलकर कितना पानी इस्तेमाल कर रहे हैं, इसकी हमें कोई जानकारी नहीं होगी। लेकिन अब हमारे इस डेटा की मदद से हम लोगों की सोच में बदलाव लाने की कोशिश करेंगे। दूसरी हमारी कोशिश ये है कि हम इस समस्या के समाधान को मनोरंजक कैसे बना सकते हैं। जैसे कि आप किसी प्रॉपर्टी पर जाएं, अगर आप पानी बचाएं तो ऐसे में 5 लोगों को जिम की सुविधा मुफ्त में मिलेगी। हमारी पूरी कोशिश है कि इस डेटा से हम लोगों की मानसिकता में बदलाव लाएं। हमने लगभग 4 साल पहले ये लगाया था। हमारी सोसाइटी 5 साल पुरानी है और एक ही साल में हमने ये इंस्टॉल कर दिया था। इसको इंस्टॉल करने के बाद ही पानी के टैंकरों की संख्या में गिरावट आई। 136 से 72 टैंकर हो गए। इसके अलावा लागत भी लगभग आधी हो गई। Now we are reduced to 50% so that we are saving for our future. आणि या खास रिपोर्टसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसह लगेच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत।